नमस्कार. ॲक्च्युली आम्ही 15 ऑगस्टला जेव्हा ते पारितोषिक वितरण होतं त्यावेळेला आमचं गाणं रेडी होतं. आम्ही त्यावेळेला एकच अंतरा केला होता. गाणं ऐकल्यानंतर आमिरजीने सांगितले, यार इसके 2 अंतरे होने चाहिए, तो थोडासा बडा गाणं होना चाहिए. आणि मग आम्ही ठरवलं की अजून एक त्याचा अंतरा वाढूयात. मग आम्ही त्याचं गाणं हे 2 अंतराचं मोठं गाणं केलं. पण एक विचार आमचा कायम होता गाणं करताना, फार महत्त्वाचा विचार होता जो की जेवढं गाणं पॉवरफुल असेल, जेवढं गाणं मराठमोळं असेल, तेवढंच गाणं इमोशनल असायला पाहिजे होतं. सो अंतरामध्ये आम्ही त्याचा इमोशनसाठीचं एक जे स्टेटमेंट्स आहेत तशी यायला पाहिजे, असा सगळा आमचा एक विचार होता. सो त्या विचाराने आम्ही हे गाणं केलं. म्हणजे जेवढं ते आपल्या ज्या लोकांकरता आपण ज्या मराठमोळ्या लोकांकरता हे गाणं केलं त्यांना तर पोचायलाच पाहिजे, पण ओव्हरऑल गाणं साऊंडसुद्धा करायला पाहिजे इंटरनॅशनल, ते कुठेही त्याच्यामध्ये कमी नाही पाहिजे. सो आम्ही आमिरजींना ती रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आम्हाला खुली छूट दिली, तू आपको जो चाहिए वो करो. आणि ॲक्च्युली खरं सांगतो, ॲज काय म्हणतात त्याला, आमचं काय म्हणतात त्याला, तो स्ट्राईक रेट. आम्ही पहिलं गाणं ऐकवलं, जे ऐकवलं तीच चाल त्यांना इतकी आवडली की ते म्हणले ओके ये लॉक आहे मेरे लिए. ते पण डाडी डाडावरच केलेलं होतं. मग ते डाडी डाडा नंतर गुरुकडे गेलं आणि मग गुरुने त्याच्यावर इतकं सुंदर शब्द लिहिले. बट आम्ही सौभाग्य समजतो, आमचं भाग्य समजतो की याच्याबरोबर आम्हाला असोसिएट होता आलं आणि एवढ्या मोठ्या महान चळवळीबरोबर आमचं एक गाण्याच्या रूपाने आम्ही त्यांच्यामध्ये आमचं काहीतरी योगदान करू शकलो. सो आम्ही धन्यवाद देतो आमिरजींचे, मुख्यमंत्री साहेबांचे, आणि शुभेच्छा देतो या नवीन वॉटर कपला. थँक्स अ लॉट. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना गाणं आवडलं असेल, असं आवडलं तुम्हाला गाणं? कारण हे इतकं आम्ही जेव्हा नागराजने गाणं शूट केलं तेव्हा इथे बसलेले जेवढे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी कोणीच ऐकलेलं नव्हतं. सगळ्यांनाच आजच हे सरप्राईज हे सगळ्यांना ऐकायला मिळालं आहे. त्यामुळे आम्हालाही दोघांना खूप कुतूहल होतं की तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं आहे. मला या पाणी फाउंडेशनबद्दल एक अतिशय कौतुकाची गोष्ट, जेव्हा आम्ही आमिरजींच्या घरी गेलो आणि त्यांनी तो सगळा व्हिडिओ दाखवला होता आम्हाला, तेव्हा हे सगळी चळवळ उभी राहिली, ती लोक चळवळ झाली, हे सगळं झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी अडवा पाणी जिरवा, हे आम्हीसुद्धा शाळेत कधीतरी ऐकलं होतं, पण नक्की ते काय असतं हे आम्हाला कधीच कळलं नव्हतं, सिरियसली कळलं नव्हतं. आणि महाराष्ट्रामधल्या मला असं वाटतं ना की पाणी अडवा पाणी जिरवा हे नक्की काय करायचं हे जोपर्यंत यांनी दाखवलं नाही ते तोपर्यंत बऱ्याच जणांना कळलं नसेल. आपल्याकडे फक्त समोरच्याला अडवा आणि शेजारच्याची जिरवा, असं महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी म्हणा किंवा गावातल्या काही तंटा म्हणा, तर या सगळ्या गोष्टींमध्येच आपला महाराष्ट्र अडकलेला असताना अशी एखादी चळवळ घेऊन आमिरजी आणि त्यांचे सगळे सहकारी येतात आणि आपल्या महाराष्ट्रामधून त्याची सुरुवात होते आणि त्याला इतका असा सुंदर प्रतिसाद मिळतो, ही खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी या 2017च्या नवीन जो वॉटर कप येतो आहे याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.